सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं आज बजेट झालं आणि या बजेटमध्ये आयुक्तांनी जे आकडे प्रशासनाने सुचवले होते त्याच्यामध्ये स्थायी समिती सभापती त्यांनी प्रचंड असा मोठा बदल केला आणि त्या बदलामुळं आज सोलापूर शहरात आयुक्तांना जे काही उपाययोजना सुधारित काम करण्याचं आहे त्याच्यामध्ये मोठी अशी तफावत आहे। खास करून झोनला याआधी आयुक्तांनी सुचवलेला अंदाज असा होता, मानधनी कंत्राटी सेवकांवरचा खर्च जो आहे तो 1,10,00,000 रुपये आणि तिथं सभापतींनी आता 50 लाख रुपयाची तफावत चेंज करून फक्त कपात करून तिथं 60 लाख रुपये। मी आयुक्तांना आता समक्ष विचारलं की एवढी मोठी तफावत जर झाली, हे एका झोनचं उदाहरण देतोय, असे 8 झोन आहेत आणि त्याच्यामधली जी काय फक्त कामगारांच्या बाबतीतली एवढी 50 लाख रुपयाची तरतूद जर कम झाली तर तुम्ही सभागृहात काम करू शकणार आहेत का नगरसेवकांचं? तर आयुक्तांचं म्हणणं आहे की कुठेही काम होणार नाही। तरीसुद्धा आयुक्तांनी सुचवलेल्या या अशा आकड्यांमधला हा तुम्हाला सांगितलेला एक आकडा आहे। रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांनी 25 लाख रुपये सुचवले होते, सभापतींनी 15 लाख रुपयाची प्रत्येक झोनला कपात करून फक्त 10 लाख रुपये ठेवलेले। गटारी सुधारणामध्ये आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे त्याच्यापेक्षा 10-15 लाख रुपयाचा आकडा कमी केला। मग प्रत्येक झोनला जर एवढ्या मोठ्या रकमा कम झाल्या आणि त्या रकमा आयुक्तांनी सुचवलेल्या भांडवली कामातल्या ज्या रकमा आहेत, ती जी रक्कम आहे ती आहे 31 करोड रुपये आयुक्तांनी भांडवली सदस्यांसाठी सुचवले होते। महसुली भांडवलीतनं 31,74,04,000 रुपये हे आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे आणि आत्ता स्थायी समितीने त्याच्यामध्ये वाढ करून 101,51,60,000 रुपये एवढी मोठी वाढ केली। म्हणजे एकीकडे सदस्यांची जिथं कामं असणार आहेत तिथली कामं काढलेली आहेत आणि इकडं भांडवलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढ केलेला आहे। म्हणजे माझं तर असं म्हणणं होतं की आयुक्तांनी दिलेले उत्पन्नाचे जे आकडे आहेत तेच फुगवलेले आकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्यांनी जर प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा जर झोनच्या कमी झाल्या, दुरुस्ती आणि देखभालच्या कमी झाल्या तर आपल्याला प्रचंड अडचणीला सामोरं नगरसेवकांना जावं लागेल, त्यांना कोणत्याही कामं करता येणार नाहीत अशी परिस्थिती येईल का काय? आणि आयुक्तांना जर जेव्हा बोललं की आयुक्त साहेब ह्या बजेटशी आपण सहमत आहेत का, तर आयुक्त म्हणतात हा माझा अधिकार नाही, हे सभागृहाचा अधिकार आहे आणि सभागृहाने जो निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे। पण मी आता सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना विनंती करत होतो की तुम्ही बोला या विषयावर, हे खूप महत्त्वाचा विषय आहे। कारण लोकांची कामं जिथं ज्या झोनला आहेत तिथंच वर पैसे नसतील तर प्रशासन काम कसं करू शकणार आहे? म्हणजे एकीकडं आत्ताच्या बघा ना तुम्ही, मी आयुक्तांनी भांडवली कामातल्या रकमेमध्ये किती मोठी तफावत आहे, तर 69 कोटी रुपयाची तफावत आता त्यांच्यामध्ये। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला कोणताही कारभार आपल्याला करता येईल का नाही, आता हाच बजेट परत बोर्डामध्ये जाणार आहे। बोर्डामध्ये अजून तुम्हाला माहीत आहे की ह्याच्यात आकडे फुगवलेच जातील, आकडे वास्तविक आकड्यांमध्ये खूप फरक आहे। 150 करोड रुपये असे आहेत की ते आपल्याला प्रॅक्टिकली मिळालेले नाही आहेत, तरीसुद्धा आयुक्तांनी कॅरी फॉरवर्ड करत दरवर्षी आपण घेतो तसंच घेत आलेले आहेत आणि आज हे त्यांनी असंच वाटतं की आज ते येतील। अहो गेली कित्येक वर्ष झाले ते पैसे वसूल झालेले आहेत आणि तुम्ही त्याला आधारित धरून जर एवढे मोठे आकडे फुगून बजेट करणार असाल तर हे बजेट म्हणजे सोलापूरकरांची दिशाभूल होते का काय अशी परिस्थिती आहे। सोलापूर महानगरपालिकेतून येणाऱ्या काळात फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारी होतील का काय एवढीच परिस्थिती आहे, बाकी विकास कामाला पूर्ण मूठमाटी मिळणार आहे अशी परिस्थिती आहे। अंदाजपत्रक आम्ही आत्ता त्यांना मी सांगितलं की या ह्याच्याशी मी एकमत नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही बहुमताने करू। आम्ही म्हणत होतो आपण ह्याच्यामध्ये सूचना दुरुस्ती करून घ्या, काही गोष्टी आमचा आहे का बदल करून घ्या, कारण ज्या गोष्टी लागतात खर्चाला त्या लागतातच। तिथं कोण असं समजायची गरज नाही की त्या झोनमधली रक्कम कुठेतरी चुकीच्या, मागच्या वर्षीच्या आकडे घ्या ना, ते पैसे खर्ची पडलेले आहेत, ते पैसे खर्ची पडलेले असताना सुद्धा यावर्षी तुम्ही त्यांना पैशाला देणार नाही, रस्त्याला पैसे देणार नाही, कर्मचारी पुरवण्यासाठी जे काही मानधनावरील कर्मचारी आहेत त्यांना पैसे देणार नाही, काम कसं करणार आहे? नगरसेवक जाऊन महापालिकेत येत नाहीत, नगरसेवक जातात तर झोनला जातात काम करण्याकरता आणि झोनला यावर्षी पूर्ण भोपळा दिलेला आहे। ह्याच्यामुळं महापालिकेचं झोनमधून तर कोणतंही काम येणाऱ्या काळात होणार नाही।